एका गावात रामू नावाचा एक माणूस सपत्नी राहत होता. तो ज्या गावात राहत होता त्या गावात तोच जास्त गरीब होता. तो मजुरी करून थोडेफार पैसे कमवायचा, पण त्याच्याकडे राहण्यासाठी चांगलं घरही नव्हतं. खायला 2 वेळचं जेवणही नसायचं आणि घालायला चांगले कपडेही नव्हते. गावातले लोक रामू आणि त्याच्या बायकोशी जराही चांगलं वागत नव्हते. ज्या विहिरीतून सगळे गाववाले पाणी घ्यायचे त्याच विहिरीवर जर रामू किंवा त्याची बायको पाणी घ्यायला गेले तर सगळे त्यांना हकलून लावायचे. एक दिवस रामूची बायको उदास होऊन त्याला म्हणाली, आपली काय चूक आहे जे गाववाले आपल्याशी असं वागतात? आपण तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही. अगं, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. एक दिवस हेच गाववाले आपल्याला भेटण्यासाठी रांग लावतील बघ. मजदुरी करून पण एवढे पैसे नाही मिळत जेवढे बाकीचे कमावतात. पण तू बघ, एक ना एक दिवस तुझा पण सन्मान नक्कीच होईल. रामू खूप चांगला माणूस होता. तो कधी कोणाशी बेईमानी करायचा नाही, ही त्याची खासियत होती. एका रात्री खूप जोरात पाऊस आला. त्याचं घर पक्क नव्हतं, त्यामुळे त्याला भीती वाटत होती की पावसाच्या पाण्यात त्याचं घर वाहून गेलं तर. रामू आणि त्याच्या बायकोने काही सामान घरातून घेतलं आणि जवळच आपल्या भावाच्या घरी गेले. रामूच्या भावाचं घर चांगलं पक्क होतं, म्हणून रामूने विचार केला की महत्वाचं काही सामान त्याच्या घरी ठेवावं. रामू सामान घेऊन त्याच्या भावाच्या घरी आला. त्याची बायकोही त्याच्या बरोबरच होती. दादा, खाली ये, जरा काम आहे. त्याचा भाऊ खाली आला आणि म्हणाला, अरे काय झालं? एवढ्या पावसात इथे कशाला आलास? दादा, तुला माझ्या घराचे हाल तर माहीतच आहे. पावसात सगळं सामान वाहून जाईल म्हणून काही महत्वाचं सामान तुझ्याकडे ठेवायला आणलं आहे. काय? तुझं सामान माझ्या घरी? नको नको, तुझी वहिनी मला खूप ओरडेल. मी नाही ठेवू शकत तुझं सामान. तू जा, तुझ्याच घरी ठेव. रामूचा भाऊ रागाने घरात निघून गेला. रामू आणि त्याची बायको दुःखी होऊन आपल्या घरी परत आले. पावसाने खूपच जोर धरला होता, त्यामुळे रामू आणि त्याची बायको आपल्या सामानाचं आणि घराचं रक्षण करण्यासाठी रात्रभर जागेच राहिले. सकाळ झाली, मग पाऊस थांबला होता. आता अशा पावसाळी दिवसात रामूला काहीच काम मिळत नव्हतं. काही महिने असेच गेले. एकदा रामूकडून शहरातील काही मोठ्या लोकांनी मिळून गावात जत्रा भरवली. सगळे इतर गावातले लोक आपापल्या गाड्या घेऊन जत्रा बघायला आले. एक व्यापारी गाडी घेऊन गावात आत आला. अचानक खूप जोरात पाऊस पडायला लागला. त्या व्यापाऱ्याची गाडी चिखलात अडकली. त्याने खूप प्रयत्न केले, पण गाडी काही बाहेर येत नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता. गावातले काही लोक तिथून जात होते. त्या व्यापाऱ्याने त्यांच्याकडे मदत मागितली. एवढ्या पावसात आम्ही काय मदत करू? असं म्हणून ते लोक तिथून निघून गेले. पाऊस सतत कोसळतच होता. व्यापारी सगळ्यांना मदतीसाठी हाक मारत होता, पण कोणीच त्याची मदत करायला तयार होत नव्हतं. रामू कामाच्या शोधात फिरून फिरून नाराज होऊन बिचारा घरी येत होता. पाऊस खूपच कोसळत होता, म्हणून तो भराभर घरी जात होता. तेव्हा त्याने पाहिलं की एक गाडी चिखलात अडकलीये. ते पाहून रामू त्या गाडीजवळ आला आणि ती गाडी चिखलातून बाहेर काढण्यासाठी तो मदत करू लागला. गाडीची चाकं चिखलात आतपर्यंत रुतली होती. साहेब, गाडीची चाकं खूप आतपर्यंत रुतलीयेत. मी बाजूचा चिखल जरा साफ करतो, तुम्ही गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करा. बऱ्याच मेहनतीनंतर गाडीची चाकं चिखलाबाहेर आली. गाडी थोडी पुढे गेली. रामू बघतच होता. तेव्हा अचानक गाडी थांबते आणि तो व्यापारी रामूकडे जातो. हॅलो, तू कोण आहेस? माझं नाव दीनानाथ. मी शहरात व्यवसाय करतो. रामू त्या व्यापाऱ्याला बघून थोडा घाबरला. साहेब, माझं नाव रामू आहे. मी बऱ्याच वर्षांपासून इथेच राहतो. अच्छा, तू खूप चांगला माणूस आहेस. गेल्या 1 तासापासून मी इथेच अडकलोय. कोणीच माझी मदत केली नाही, फक्त तू माझी मदत केलीस, म्हणून माझी गाडी चिखलाबाहेर आली. मी इथे जत्रा बघायला आलो होतो. अहो, काही हरकत नाही. दुसऱ्यांची मदत करणं तर माझं कर्तव्यच आहे. पाऊस आता थांबला होता. रामू तिथून जायला निघाला.
थांब रामू, मला तुझ्या घरी नाही बोलवणार का? नाही साहेब, माझ्यासारख्या गरीबाकडे येऊन तुम्ही काय करणार? माझ्या घरात चारही बाजूला पाणीच पाणी आहे. तुम्ही जत्रा पाहायला जा, मी घरी जातो. आता तर मी तुझ्या घरी एकदा तरी येणारच. बरं, तुम्ही एवढं म्हणतच आहात तर चला. रामू दीनानाथला आपल्या घरी घेऊन येतो. रामूची बायको पाण्यापासून वाचून एका कोपऱ्यात जाऊन बसली होती. अगं हे बघ, साहेब आले आहेत आपल्या घरी. जा काहीतरी खायला घेऊन ये. दीनानाथ रामूचं घर बघून खूप उदास झाले. तू काय काम करतोस? साहेब, काय सांगू, मी तर केव्हापासून काम शोधतोय, पण कोणी कामच देत नाही. बस इकडे तिकडे फिरून काही मजदुरीचं काम करतो, पण पावसामुळे आता तेही बंद झालं आहे. तेवढ्यात रामूची बायको एका प्लेटमध्ये गुळाची ढेप घेऊन आली आणि म्हणाली, साहेब, आमच्या घरी आता एवढं शिल्लक राहिलंय, पण हे थोडंसं तरी खा. हो हो, का नाही. रामू, तुला काही काम मिळत नाहीये ना? तुला हवं असेल तर मी काम देतो. साहेब, खरंच तुम्ही मला काम द्याल का? शहरात माझ्याकडे भरपूर काम आहे. विचार करत होतो की अशा कोणाला तरी माझ्याकडे ठेवीन जो मेहनती आणि इमानदार असेल. तुला बघून मला असं वाटतं की तुझ्यात हे दोन्ही गुण आहेत. साहेब, काय काम आहे? कुठे काम आहे? तुम्ही सगळं सांगा. मी तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे. या घरात राहण्याची आता तुला गरज नाही. मी तुला थोड्या दिवसातच घ्यायला येतो. तू शहरात माझ्या बरोबर काम करशील आणि तिथेच राहशील. मी तुला तिकडे नवीन घर देईन. हे ऐकून रामू आणि त्याची बायको खूप आनंदी झाले. रामूने आनंदाने सगळ्या गावाला ही बातमी सांगितली, पण गाववाल्यांना त्याच्यावर विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी दीनानाथ आपली गाडी घेऊन गावात आला आणि रामूच्या घराजवळ थांबला. रामू, सगळं सामान घेतलंस ना? चला निघूया. रामू आणि त्याची बायको सगळं सामान घेऊन दीनानाथच्या गाडीत बसले आणि ते निघाले. सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. दीनानाथ रामू आणि त्याच्या बायकोला घेऊन शहरात आला. त्याने त्या दोघांना राहायला एक छान घर दिलं. रामूने सगळं काम छान समजावून घेतलं आणि त्याने कामाला सुरुवात केली. रामूचं घर खूपच सुंदर होतं आणि रामूला आता चांगले पैसेही मिळत होते. हळूहळू गाववाले रामूला आणि त्याच्या बायकोला भेटायला आणि त्यांचं घर पाहायला शहरात येऊ लागले. ज्या भावाने रामूचं सामान घरात ठेवायला नकार दिला होता, आता तो त्याच्या पुढे पुढे करू लागला. रामूने आपल्या इमानदारीने आतापर्यंत न मिळवलेल्या सगळ्या गोष्टी कमावल्या होत्या. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.